नमस्कार. जेवताना तोंडी लावण्यासाठी बेसन पोळी सर्वांच्याच घरी बनवली जात असेल. एकदा अशा पद्धतीने ही बेसन पोळी बनवून बघा. अतिशय चविष्ट खमंग अशी बेसन पोळी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही बेसन पोळी तयार होते. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही बेसन पोळी तयार होते. बेसन पोळी बनवण्यासाठी इथे आपण एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत. बटाटा आपण किसणीवर किसून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये किसणार आहोत, म्हणजे बटाटा काळा पडत नाही. तर इथे मी मीडियम साईजची किसणीचा वापर करणार आहे, म्हणजे बटाटा छान पोळीमध्ये शिजला जातो. बटाटा किसून झाल्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि आपण पुढची तयारी करून घेणार आहोत. तर ही बेसन पोळी बनवण्यासाठी इथे आपण कांदा पातीचा वापर करणार आहोत. कांदा पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ साफ करून झाल्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे. कांदा पात आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पोळी छान खमंग अशी तयार होते. इथे आता कांदा पात बारीक चिरून झालेली आहे. इथे आपण आता एक वाटण तयार करून घेणार आहोत. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. इथे तिखटवाल्या मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचा वापर करू शकता. अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. ह्या ठेच्यामुळे छान अशी चव येते बेसन पोळीला. नक्की वापर करा, म्हणजे बेसन पोळी छान खमंग अशी तयार होते. इथे आपण बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला आहे. त्यातील पाणी पूर्णपणे आपण काढून टाकणार आहोत. तर इथे आपल्याला ही पोळी पाण्याचा बिलकुल वापर न करता बनवायची आहे. तर इथे आपण बटाट्यामधलं पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेली कांदा पात आहे ती आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तुमच्या इथे जर कांदा पात नसेल तर तुम्ही एक बारीक चिरलेल्या कांद्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे आपण लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. ते वाटण आपण इथे आता मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण तिखटवाली मिरची वापरलेली आहे, त्याच्यामुळे पोळी छान झणझणीत अशी तयार होते. अर्धा चमचा आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत. ओवा हातावर चोळून घ्यायचा, म्हणजे छान असा स्वाद येतो. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चिमूटभर इथे खायच्या सोड्याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. इथे पाण्याचा वापर न करता हे मिश्रण आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर बटाट्याला आणि कांदा पातीला जे पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत. 1 वाटी आपण बेसन पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. किसलेल्या बटाट्यामध्ये जेवढं बेसन पीठ मावेल तेवढंच आपल्याला बेसन पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे. इथे मी पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहे. तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर आपण तवा गरम करून तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत. इथे मी थोडंसं तेल जास्त वापरणार आहे. तुम्हाला कमी तेलामध्ये ही बेसन पोळी बनवायची असेल तर तुम्ही इथे कमी तेलाचा वापर करू शकता. तेलाचा जास्त वापर केल्यामुळे बेसन पोळी छान खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते. इथे आपण खायच्या सोड्याचा वापर केलेला आहे. अगदी 2 चिमूटभर खायच्या सोड्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे बेसन पोळी छान खमंग आणि अगदी खुसखुशीत तयार होते. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ही बेसन पोळी छान खमंग अशी तळून घ्यायची आहे. एक बाजू खमंग अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने बेसन पोळी छान खमंग खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला ही बेसन पोळी तळून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवर जर ही बेसन पोळी तळून घेतली तर वरून करपेल आणि आतमध्ये कच्चेच राहील. त्याच्यामुळे स्लो गॅसवरच आपल्याला बेसन पोळी छान खमंग खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे. सर्व बेसन पोळ्या अशाच तळून घ्यायच्या आहेत. सर्व बेसन पोळी तळून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने जेवताना तोंडी लावण्यासाठी बेसन पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.